हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं नॅचरल वेलनेस हब मध्ये मनापासून स्वागत। आपण 21 डेजचं चॅलेंज घेतलं होतं आणि त्या चॅलेंज मध्ये मोनिका बोईर ताई आपल्या सोबत होती आणि त्या चॅलेंज मध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं। तर आपण ह्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया की तिचा एक्सपिरियन्स कसा होता आणि तिला काय फील झालं। तर ताई, तुझं मनापासून स्वागत आणि खरंच छान वाटलं की तू या 21 डेजच्या चॅलेंज मध्ये खूप डेडिकेटली पार्टिसिपेट केलंस आणि फॉलो केलंस। तर तुझ्याकडून आम्हाला सर्वांना ऐकायचंय की कसं वाटलं। माझं नाव मोनिका योगेश बोईर, मी बाळकूमध्ये राहते। तर यांनी मला 21 डेचं चॅलेंज त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं। मला म्हणजे ते सकाळी योगा आणि ते डाएट प्लॅन वगैरे देऊन त्यांनी छान, म्हणजे मला असं छान वाटतं। त्याच्यामुळे पूर्ण दिवस एनर्जी वाटते, असं शरीर पण हलकं हलकं फिलिंग होते। बरं, किती दिवसांमध्ये किती वेट लॉस झालं हे तुम्ही शेअर करू शकता का आमच्या लोकांसाठी? माझं आता तरी 20 दिवसामध्ये झालं 6 किलो वेट लॉस। क्या बात आहे, क्या बात आहे खरंच। आणि तुम्ही असं मला सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहून बरेच जण तुम्हाला पाहूनच विचारतात की तुमच्या रिलेटेड। मला असे बरेचसे रिलेटिव्ह आहेत, त्यांनी मला बघून मला भरपूर चेंजेस माझ्यामध्ये झालेत। मग त्यांनी विचारलं तू काय करतेस, कुठून करतेस, असं ते विचारत राहिले मला। क्या बात आहे, खूप छान। म्हणजे रिझल्ट ऐकून खूप छान वाटतंय। कारण दुसरी गोष्ट अशी की त्यांनी फॉलो सुद्धा खूप डेडिकेटली केलं, डेली त्या फॉलो करतात आणि त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो खूप वाढलेला आहे असं त्यांनी मला स्वतःहून सांगितलं होतं। त्यांनी मला मेसेज केला होता। तर तुम्हाला सुद्धा अजून उत्साह आला की नक्कीच त्या असं जर रिझल्ट आहे तर मग आपण जे काम करतो ते खरंच खूप छान आहे असं मला फील झालं। आणि तुम्ही काय मेसेज द्याल ज्यांना वेट लॉस करायचंय नॅचरली? कारण प्रोडक्ट घेऊन आणि मेडिसिन तर सर्वच करतात, सहज करू शकतो। नॅचरली म्हणजे चांगलं होतं वेट लॉस। आपण जेव्हा नॅचरली करतो ना तेव्हा आपल्याला आतून चांगली फिलिंग येते। त्याच्यापेक्षा मेडिसिन पेक्षा नॅचरली चांगलं आहे असं। बरोबर, आजकाल आपण बघतो बरेच जण मेडिसिन घेतात, प्रोडक्ट्स घेतात, त्याच्यावरती डिपेंड होतात, बरेच पैसे खर्च करतात। तेव्हा कुठे जाऊन त्यांना तो रिझल्ट भेटतो आणि तोही तात्पुरता भेटतो, कारण रूट कॉज वर आपण जात नाही, मुळाशी आपण जात नाही। हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो पण फक्त एक्सरसाइजने कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, खाण्यामध्ये चेंज नसतो। या सगळ्या गोष्टी कुठेतरी इफेक्ट होतात, या गोष्टी तुम्ही पण मानत असाल। तर तुम्ही काय मेसेज द्याल ज्यांना वेट लॉस करायचे त्यांना? त्यांनी नॅचरल पद्धतीने जेव्हा जर केलं तर ते अजून चांगलं होईल असं। क्या बात आहे, खूप छान। तर खरंच तुम्हालाही करायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा। आणि नॅचरल पेक्षा जास्त चांगलं काहीच नसतं, नॅचरली करा आणि स्वतःला हेल्दी ठेवा। थँक्यू।